10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। मंडळी, आज मी ही कोल्हापूरहून खूप छान अशी व्हाईट कलरची पांढऱ्या कलरची वांगी आणलेली आहेत। पोपटी आणि पांढरी खूप सुंदर लागतात ही। तर आज आपण ही वांगी करूया। आता ही मस्त अशी चिरून घेतलेली आहेत वांगी अशा पद्धतीने आणि अशी मस्त करायला घेते छान वांग्याची भाजी। वांग्याच्या भाजीसाठी 4 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय। आपण आपल्या आवडीनुसार तिखटानुसार घेऊ शकता। कांदा बारीक एक मध्यम आकाराचा चिरलाय, अर्धा बाउल झालाय। एक छोटी वाटी टोमॅटो, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 1 छोटी वाटी, शेंगदाण्याचा कूट 1 चमचा घेतलाय, जिरे मोहरी अर्धा चमचा घेतलाय, धनेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा। तर करूया वांग्याची भाजी। वर कढई ठेवल्या, त्यात 2 चमचे तेल घालते। तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी घालायचे, ते तडतडायला लागले की कांदा घालायचा। भाजत आलेला आहे, आता टोमॅटो घालायचा, तो छान भाजून घ्यायचा। कांदा टोमॅटो भाजत आलाय, आलं लसूण पेस्ट घालायचं, ते भाजून घ्यायचं। हे सर्व भाजल्यानंतर त्यात धनेपूड हळद घालायचे, असं भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा, मीठ चवीनुसार घालायचं। सर्व भाजल्यानंतर त्याच्यामध्ये त्या वांग्याच्या फोडी पाण्यात घालून ठेवल्यात काळी पडेल म्हणून, तर ते आता या मसाल्यामध्ये घालायचे, परतून घ्यायचं चांगलं। वांग चांगलं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे छान शिजतं। त्याच्यानंतर गरम पाणी घालायचं, 1 वाटी पाणी घातले, 3 वाटी पाणी घालते गरम, तर 3री वाटी पाणी घालते। म्हणजे मला असं पातळ पाहिजे रसभाजी, तर त्या पद्धतीने मी करते। तुम्ही घट्ट सुद्धा करू शकता। भाजी आपली शिजली का पाहू, तर छान शिजलेली आहे भाजी। त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालायचं, तो घालून कोथिंबीर घालायची, परत सर्व हलवून घ्यायची। अशी घट्ट पातळ भाजी करून बघा, खूप छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। काही 2 मिनिटं शिजू द्यायची।